मुंबईतील YWCA ऑफ बॉम्बे या संस्थेकडून वार्षिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला। स्थानिक समुदायातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसंच नर्सिंग आणि बेकरी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा यावेळेला सहभाग होता। पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता वर्ग 3 ची 25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकललेली आहे। परीक्षा केंद्रात गोंधळ असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं। एखाद्याला निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर त्याला कसं थांबवणार? घराणेशाहीच्या आरोपांवरती माजी आमदार सुरेश वडपुडकर यांच्या सून प्रेरणा वडपुडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। परभणी आणि मानवत तालुक्यातील सिंचनाच्या प्रश्नावरून पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं स्थानिकांना आश्वासन पाहायला मिळतंय। 42 गावातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न लवकरच सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला पाणी आरक्षणाची परमिशन मिळालेली आहे, म्हणून तुम्हाला मी शब्द देते की आपल्या या 42 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय मेघना बोर्डीकर शांत बसणार नाही। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। यावेळी राठोड यांनी दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेतलं होतं। राठोडांच्या या कृतीचं उपस्थितांकडून कौतुक करण्यात आलं। राज ठाकरेंच्या पक्षाने घेतलेली भूमिका स्थानिक स्तरावर घेतली आहे, यावर पक्षाकडून अधिक बोललं जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची माहिती पाहायला मिळाली। स्थानिक तिकडे असणाऱ्या नेत्यांनी तो निर्णय घ्यावा याबाबत अगोदरच ठरलं होतं। त्यामुळे तिकडच्या स्थानिक नेत्यांनी तिकडचं राजकारण बघून जर निर्णय घेतला असेल त्याला आपण पक्षनेतृत्वाला दोष देऊ शकत नाही। भिवंडी महापौर पदासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। भाजप नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत गटनेत्यांचा निर्णय प्रलंबित आहे। साहेबांनी भाषणात आज नाव घेतलं त्याचा आनंद झाला। इच्छुक शब्दाचा अर्थ माहिती नसतानाही तिकीट मिळाल्याचा आनंद आहे। उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर नगरसेवक स्नेहल शिवकर यांची प्रतिक्रिया। आणि आज माझं नाव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त घेतलं, हे माझं खूप मोठं भाग्य आहे। इच्छुक असं हे शब्द तर माझ्यासाठी ते बोलतात ना, एक डिक्शनरीत नव्हताच, पण संधी भेटली। विजयी ह्या शब्दात एक डिक्शनरीत नमूद केली, असं आम्ही हे केलं प्रकारे आमच्या कार्य। ठाणे महानगरपालिकेसाठी आता पवारांच्या राष्ट्रवादीकडून 12 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली। ज्येष्ठ नगरसेवक अशरफ पठाण यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। सातारा जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते संपन्न झालाय। गडदुर्ग स्पर्धेमध्ये 300हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। दुर्ग बांधणी स्पर्धा 5 वर्षांपासून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये राबवली जाते।